मंडळी, चित्रपट व्याख्याती चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बॉलिवूडची नो स्मोकिंग ही मास्टरपीस मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण के नावाच्या एका व्यक्तीला बघतो, ज्याचे डोळे उघडतात ते सायबेरियन आर्मी कॅम्पमध्ये. तेव्हा त्याला त्याच्या वाईफचा कॉल येतो, जी त्याला विचारते की तो कुठं आहे. पण केला पण माहिती नसतं की तो कुठं आहे. ज्यावेळेस तो खिडकी बाहेर बघतो तर त्याला रशियन आर्मी दिसते. त्याला अचानक सिगरेट पिण्याची तलब येते, पण तिथं सिगरेट नसते. म्हणून तो बेल वाजवतो तर तिथं एक पर्सन येतो, बट दरवाजा ओपन करण्याऐवजी तो गोळी चालवतो. म्हणून मग के परत रूममध्ये येतो. तेव्हा त्याला बाहेर एक बाथटब आणि एक सिगरेट पॅकेट दिसतं. के खिडकी तोडून त्या सिगरेट पॅकेटकडे धाव घेतो. तेव्हा एक रशियन सोल्जर त्यावर फायरिंग करतो. एनीहाऊ के सिगरेट पॅकेटजवळ पोहोचतो आणि तेव्हाच तो सोल्जर केला गोळी मारतो. आणि तेव्हा केचे डोळे उघडतात घरच्या बाथटबमध्ये. आणि आपल्याला समजतं की तो फक्त स्वप्न बघत होता. के खूप जास्त श्रीमंत व्यक्ती असतो. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो. स्वतः व्यतिरिक्त दुसरं कोणीच दिसत नाही. केला सिगरेटचं खूप जास्त ॲडिक्शन असतं. एक सिगरेट नंतर लगेच दुसरी, ती संपली की लगेच तिसरी, असंच तो कंटिन्यू सिगरेट पितो. आणि त्याच्या या सवयीमुळं त्याची वाईफ अंजली खूप त्रासली असते. के त्याच्या सायकॅट्रिस्ट मित्राला त्याच्या स्वप्नाविषयी सांगतो की त्याला हे स्वप्न रोज का येतं आणि त्या बर्फामध्ये बाथटब का ठेवलाय. तेव्हा तो मित्र बोलतो की तुला सिगरेटची खूप घाण सवय लागली आहे, म्हणून तुझ्या मनात ही भीती आहे की जर एखाद्या दिवशी सिगरेट मिळाली नाही तर. एखाद्या दिवशी तू त्या सिगरेट पॅकेटच्या मागं न जाता त्या बाथटबमध्ये उडी घे. मे बी काही न्यू सोल्युशन तुला त्यातून मिळू शकतं. एक दिवस अंजलीसोबत तिचे काही फ्रेंड्स घरी येतात. तेव्हा बॉईज आणि गर्ल्स त्यांची पार्टी करत असतात. तेव्हा बॉईज लोकांमध्ये हे डिस्कशन सुरू असतं की या छोट्याशा सिगरेटमध्ये काय खराबी आहे, का सगळे लोक सिगरेटच्या मागे आहे. तर दुसरीकडे अंजली तिच्या फ्रेंड्सना सांगते की ती केच्या सिगरेट स्मोकिंगला खूप जास्त त्रस्त झाली आणि ती त्याला डिवोर्स देण्याचा विचार करते. तेव्हा दुसरीकडे के त्याच्या सायकॅट्रिस्ट मित्राला सांगतो की जेला म्हणजेच केच्या भावाला अस्थमा आहे आणि त्याचा उजवा लंग ऑपरेशन करून काढून टाकण्यात आला आहे. हे सगळं कन्व्हर्सेशन त्या सायकॅट्रिस्ट फ्रेंडशीच होत असतं, कारण दुसरा फ्रेंड तर सिगरेटच्या ऐवजी खाण्यात जास्त इंटरेस्टेड होता. नंतर सगळेजण डिनरसाठी बाहेर जातात. तर के रोडवर सिगरेट पित असतो, कारण रेस्टॉरंटमध्ये सिगरेट अलाउड नसल्यामुळं. तेव्हा केला रोडवर त्याचा फ्रेंड अब्बास भेटतो आणि के त्याला सिगरेट ऑफर करतो, पण अब्बास त्याला मना करतो. तितक्यात अंजली पण बाहेर येते आणि अब्बासच्या कानाला मशीन, हातात ग्लोव्ज हे बघून तिला वियर्ड वाटतं. त्यावर अब्बास अडखडत सांगतो की त्याचा ॲक्सिडेंट झालेला, तेव्हा त्याची बोट त्यामध्ये कापल्या गेली आणि ऐकायला जरा तेव्हापासून प्रॉब्लेम होतो, म्हणून ही मशीन. त्यानंतर के अब्बासला ॲटलिस्ट एक सिगरेटचा घोट घेण्यासाठी बोलतो, पण अब्बास या गोष्टीसाठी रेडी नसतो आणि आता ही गोष्ट केच्या इगोवर आली असते, म्हणून तो आता अब्बासशी सिगरेट पिण्याची जबरदस्ती करू लागतो. तेव्हा अब्बास त्याला धक्का देतो आणि अंजलीला सांगतो की जर तुला खरंच त्याचं स्मोकिंगचं ॲडिक्शन सोडवायचं असेल तर त्याला तू प्रयोगशाळा नावाच्या रिहॅब सेंटरमध्ये पाठव. अंजली आणि केमध्ये प्रयोगशाळाला जाण्याविषयी डिस्कशन होतं, पण के तिथं जायला क्लिअरली नाही बोलतो. तेव्हा अंजली डिवोर्ससाठी बोलते, बट त्यासाठी पण के रेडी नसतो. के गेल्यानंतर अंजली तिची एंगेजमेंट रिंग तिथं ठेवून सगळं सामान पॅक करून तिथून निघून जाते. के त्याचा भाऊ जेला भेटण्यासाठी हॉस्पिटलला जातो. तेव्हा डॉक्टर पण केला प्रयोगशाळेचं कार्ड देतो आणि बोलतो की तू खूप जास्त सिगरेट पितोस, एकदा प्रयोगशाळेला भेट दे, ते लोक तुझी सिगरेट सोडवतील. त्यानंतर के घरी जातो आणि त्याला माहिती पडतं की अंजली घर सोडून गेली. तो अंजलीला कॉल करून बोलतो की तू घरी परत ये, मी प्रयोगशाळा जायला रेडी आहे. त्यानंतर के अब्बासला कॉल करतो आणि अब्बास केची प्रयोगशाळेची अपॉइंटमेंट फिक्स करतो. नोटीस करण्याची गोष्ट म्हणजे की प्रयोगशाळेच्या कॉल सेंटरला फक्त लेडीजच कामाला असतात, त्या पण बुरखा घालून. के प्रयोगशाळेत जात असताना त्याला रोडवर किन्नर पैसे मागतो आणि के बोलतो की आता सुटे पैसे नाहीत. तेव्हा किन्नरच रागात त्यावर चिल्लर फेकून मारतो आणि बोलतो ठेव, तुला कामात येईल. कार्डवर कलकत्ता कार्पेट शॉपचा ॲड्रेस असतो. तेव्हा के तिथं पोहोचतो आणि तिथला म्हातारा त्याचा हात ठेवून स्कॅन करतो, तर तिथं केची पूर्ण माहिती येते. त्यानंतर तो एक झाकण ओपन करतो. तिथं त्याला खाली जाण्याच्या पायऱ्या दिसतात. खाली गेल्यावर आणखी एक वस्ती तिथे आपल्याला दिसते आणि एक पारदर्शक आकृती दिसते, जी भूतांसारखी दिसते, जसं भूत तिथे आजूबाजूला फिरतोय. तिथं केला बुरख्यात एक लेडी भेटते आणि ती त्याला प्रयोगशाळेत घेऊन जात असते.
तिथं केला जेलमध्ये बंद खूप लोक दिसतात जे केलाच बघत असतात. प्रयोगशाळेत पोहोचल्यावर केला कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज येतो. हे बघून के जरा घाबरतो की इथं कशा प्रकारचा उपचार देतात हा विचार करून. त्यानंतर एंट्री होते श्री 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 प्रकाश गुरु घंटाल बाबा बंगाली सियालदावाले यांची, ज्यांना सगळे गुरुजी असं संबोधायचे. तेच सगळ्यांची सिगरेट सोडवण्याचं काम करायचे. के विचारतो की तुम्ही लोकांचं व्यसन कसं सोडवता, त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून? हे ऐकून सगळे लोक हसायला लागतात. त्यानंतर गुरुजी के समोर एक भलं मोठं पुस्तक आणून ठेवतात. तो एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असतो. आता केला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट वाचणं तर पॉसिबल नव्हतं, म्हणून मग त्याला एक छोटासा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो ज्यावर त्याला साईन करायची असते. त्यावर लिहिलं असतं की सिगरेट पिण्याचं सोडायचं असेल तर गुरुजी जे बोलणार मी ते सगळं करणार. हे वाचून त्यावर के बोलतो की मला या कॉन्ट्रॅक्टवर जर साईन करायची नसेल तर काय करणार. तेव्हा त्याच्याजवळ 4 पहलवान येतात आणि त्याला उचलून एका छोट्या जेलमध्ये बंद करतात. तिथं के बेशुद्ध होतो आणि जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा त्याच्याजवळ गुरुजी बसलेले असतात. तेव्हा गुरुजी बोलतात की आमच्या प्रयोगशाळेत आल्यावर ही आमची जबाबदारी आहे की तुझी ही सिगरेट पिण्याची वाईट सवय पूर्ण नष्ट करण्याची. जर आम्ही आमच्या प्रयत्नात कमी पडलो आणि तुझं व्यसन सोडवू शकलो नाही तर मग आमच्याकडे एकच ऑप्शन आहे आणि ते ऑप्शन कोणीच चूज करणार नाही याची मला खात्री आहे. कारण आत्मा आहे तर शरीर आहे आणि शरीर ईश्वर आहे. आत्मा नसेल तर शरीर नश्वर आहे. के त्यांच्या म्हणण्यानुसार कॉन्ट्रॅक्टवर साईन करतो. गुरुजी बोलतात की तुझ्या उपचाराचा खर्च 21 लाख आणि माझी फीज 1 रुपये जी मी कॅशमध्ये तुझ्याकडूनच घेईल. केचं डोकं फिरतं आणि तो बोलतो की इतकी फीज कोण घेतं. त्यावर गुरुजी केला पूर्ण हिशोब देतात की कसे त्याने आतापर्यंत सिगरेटच्या पॅकेटवर 40 लाखांपेक्षा जास्त खर्च केलेत आणि जर सिगरेट नाही सोडली तर या खर्चाचा दुप्पट खर्च आणखी होईल. त्या मानाने 21 लाख तर फार कमी रक्कम आहे. के चेकवर साईन न करता बाहेर जाण्यासाठी निघतो, पण परत परत तो तिथेच येतो. त्याला बाहेर जाण्याचा रस्ता मिळतच नाही. मग केवर बंदूक ताणून त्याच्याकडून चेकवर जबरदस्ती साईन घेतल्या जाते. गुरुजी केला त्यांची फीज 1 रुपया मागतात, पण ती त्याच्याकडे नसते, म्हणून गुरुजी नंतर देण्यासाठी बोलतात आणि त्यानंतर केचे हातपाय तोंडाला टेप लावतात आणि केला इन्स्ट्रक्शन देतात की जर आजच्या नंतर त्याने सिगरेटला हात लावला तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. जसं इथून गेल्यानंतर पहिली सिगरेटवर त्याच्या भावाला म्हणजे जेला गॅस चेंबरमध्ये 5 मिनिटासाठी ठेवण्यात येईल, ज्या चेंबरमध्ये पूर्ण सिगरेटचा धूर भरलेला असेल. दुसऱ्या सिगरेटवर 2 बोटं कापल्या जातील आणि इथं आपल्या लक्षात येते की याच रिझनमुळं अब्बास ग्लोव्ज घालून राहायचा, कारण त्याला सेकंड टाईम सिगरेट पिण्याची हीच पनिशमेंट मिळाली असावी. आणि 3rd सिगरेटवर केच्या वाईफला मारण्यात येईल आणि 4th सिगरेटवर जर त्याचा भाऊ वाचलाच तर त्याला, नाहीतर त्याच्या आईला गॅस चेंबरमध्ये टाकणार. इतक्या पनिशमेंट नंतरही सिगरेट पिण्याचं मन झालंच तर 5व्या सिगरेटवर कोणीच काही बोलणार नाही आणि टोकणार नाही, कारण तेव्हा तूच जिवंत नसणार. के सारखं बोलतो की मी इथं परत येणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. त्यावर एक व्यक्ती त्याला एक बुक्की मारून बेशुद्ध करतो. जेव्हा के शुद्धीवर येतो तेव्हा तो प्रयोगशाळेच्या बाहेर असतो आणि त्याला तो शॉपवाला म्हातारा बिल देऊन बोलतो की गालीचा तुमच्या गाडीला लावलाय, आता तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर के गाडीमध्ये येऊन अब्बासला कॉल करतो, पण तो रिसीव करत नाही, कारण त्याला माहिती असतं की के त्याला काय बोलणार. त्यानंतर आपण अब्बासला बघतो. त्याला गुरुजींकडून एक बॉक्स गिफ्ट आलेला असतो, ज्यात त्याचं एक बोट असतं आणि त्या बोटावर देव जाणे काय यंत्र लावलेलं होतं की ते बोट परत अब्बासच्या त्या हाताला चिकटतं. म्हणजेच जर तुम्ही एक नवीन क्लायंट प्रयोगशाळेत पाठवला तर तुम्हाला एक बोट एक क्लायंट मागे परत मिळतं. तेव्हा के डॉक्टरला कॉल करतो आणि बोलतो की मी बघितलं त्यांनी तुझ्या आईसोबत काय केलंय, पण त्यांना माहिती कसं पडेल जेव्हा मी सिगरेट पिणार. तेव्हा डॉक्टर बोलतो स्वतः मरण्याआधी आपल्या फॅमिलीला मरताना बघायचं नसेल तर सिगरेट पिण्याची चूक करू नकोस. जेव्हा त्याला माहिती पडतं की के दुसऱ्या कोणाच्या रिकमेंडेशननी तिथं गेलाय तर त्याला खूप राग येतो. तो केवर ओरडतो की जेव्हा मी प्रयोगशाळेचं सांगितलं तेव्हा तू दुसऱ्याच्या रिकमेंडेशननी कसा काय तिथे गेला. बहुतेक डॉक्टरला पण काही परत मिळालं असतं जर त्याकडून प्रयोगशाळेला क्लायंट गेला असता आणि आता त्याचा चान्स गेलेला असतो. के कशाचीच पर्वा न करता
सिगरेट पिण्यासाठी तोंडात टाकतो आणि लायटरने ती पेटवणारच तर त्याच्या गाडीच्या काचा अचानक एका धमाक्यामुळे फुटतात आणि त्याचा आवाज इतका जास्त असतो की के त्याची ऐकण्याची शक्ती गमावतो आणि म्हणून मग त्याला कानाला मशीन लावावी लागते. के नोटीस करतो की एकच माणूस वेषांतर करून त्याच्या आजूबाजूला भटकताना दिसतो. तो पर्सन प्रयोगशाळेचाच मेंबर असतो आणि केवर पाडात ठेवून असतो. आता आपल्याला केची सेक्रेटरी दिसते, जी दिसायला अंजलीसारखीच असते आणि ती केची प्रेयसी असते. आता अब्बास स्वतः तर त्या जाळ्यात अडकलेलाच असतो आणि आता त्याने केला पण यात इन्व्हॉल्व केलं असतं. अब्बास आणि के जुन्या आठवणींना उजाळा देतात जेव्हा ते सिगरेट प्यायचे. के डिसाईड करतो की तो सिगरेट पिणारच. बघूया कधीपर्यंत ते लोक पाठलाग करतात. तर तो एक प्लॅन बनवतो आणि फॉरेन ट्रिपला जातो आणि त्या प्लेसबद्दल केला पण माहिती नसतं. के सिगरेट पेटवणारच तर एक व्यक्ती तिथं फोन घेऊन येतो. गुरुजीला माहिती पडलं असतं की त्याने सिगरेट ओढली आहे, म्हणून ॲज डिसायडेड फर्स्ट सिगरेटवर केच्या भावाला म्हणजे जेला गॅस चेंबरमध्ये टाकतात. मग के बाबांकडे धाव घेतो. तेव्हा गुरुजी केला दंड म्हणून 21 लाख परत भरायला सांगतात आणि केच्या सिगरेट पिण्याची पनिशमेंट त्याच्या भावाला म्हणजे जेला मिळते. पण पैसे भरल्यानंतर गुरुजी त्याला सोडून देतात. तेव्हा के जेला भेटण्यासाठी जातो कारण जे मरता मरता वाचलेला असतो. पण तिथं गेल्यावर जे त्याला तिथून जायला सांगतो, जे केला जरा पण पसंत करत नसतो. त्यानंतर के ऑफिसमध्ये सिगरेट स्मोकिंग बॅन करतो, म्हणजे कोणी दुसरं पिणार नाही तर त्याचं पण मन करणार नाही. केला त्याचा ओल्ड फ्रेंड ॲलेक्स भेटतो, जो फॉरेनमधून भारतात सिगरेटचा बिझनेस करायला आलेला असतो. तेव्हा ॲलेक्स केला सिगरेट लॉन्चिंग सेरेमनीसाठी बोलवतो. तेव्हा त्याला एकदा सिगरेटचा एक झुरका घ्यायला बोलतो, पण के मना करतो. बट गोष्ट परत इगोवर आल्यामुळं ते लोक त्याला जबरदस्ती करतात आणि त्याच्या तोंडात सिगरेट टाकतात आणि पेटवणारच तर ती सिगरेट के फेकून देतो. लगेचच केला पोलिसांचा कॉल येतो आणि ते त्याच्याच घराची झडती घेत असतात. ते केला सांगतात की त्याच्या वाईफ अंजलीचा त्यांना कॉल आलेला आणि आम्ही इथे पोहोचेपर्यंत सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडल्या होत्या आणि रक्ताचे काही डाग पण आहे. तेव्हा के बोलतो की अंजली तर माझ्यासोबत आहे आणि तेव्हा के अंजलीला आजूबाजूला शोधतो, बट त्याला ती कुठंच दिसत नाही. म्हणून लगेचच के घरी पोहोचतो आणि पोलिसांना सांगतो की हे सगळं त्या बाबा बंगालीने केलंय. तेव्हा गुरुजीला के कॉल करतो आणि सांगतो की त्याने सिगरेट नाही पिली. तेव्हा गुरुजी फुटेज परत चेक करतात आणि त्यांना पडतं की के खरं बोलतोय. बट खूप वेळ झाली असते. आता तर गुरुजींनी अंजलीला मारलंसुद्धा असतं. इथं बाबांकडून एक गडबड ही होते की सेकंड टाईम सिगरेट पिण्याची पनिशमेंट तर 2 बोटं कापणं ही होती. बट केचे हात जबरदस्ती अलेक्सच्या लोकांनी पकडले असल्यामुळं ते त्याची बोटं कट करू शकत नव्हती, म्हणून ते अंजलीला मारतात. केला वाटतं की हे सगळं पोलिसांना सांगावं, पण फोन अचानक कट होतो. त्या फोनची कॉल हिस्ट्री गायब असते, जसं की त्यावर कधी कॉल केलाच गेला नाही. तो परत सेम नंबरवर कॉल करतो, पण नंबर चुकीचा आहे असं सांगितलं जातं. म्हणून के अब्बासला बोलावतो आणि पोलिसांना सगळं सांगायला बोलतो. पण अब्बास असं बिहेवियर करतो की जसं त्याला काही माहीतच नाही आणि त्याची बोटं पण नीट असतात. अब्बास तेव्हा केच्या कानात बोलतो की शांत राहा आणि पोलिसांना काहीच सांगू नको, नाहीतर तुझी लाईफ एक नाईटमेअरसारखी बनून जाईल आणि तुला समजणार पण नाही की तुझ्यासोबत काय होत आहे. म्हणजे अब्बास नाटक करत होता. बहुतेक त्याने अजून एक कस्टमर गुरुजीकडे पाठवला असावा, ज्यामुळं त्याचं दुसरं बोट पण त्याला परत मिळालं असावं. के पोलिसांना घेऊन कार्पेटच्या दुकानात जातो, पण त्यांना कुठंच तो खुफिया रस्ता प्रयोगशाळेला जाण्याचा दिसत नाही. पोलीस केला अरेस्ट करतात. तेव्हा के बोलतो की मला सिगरेट प्यावी लागेल, मग त्यांचा कॉल येईल आणि पूर्ण खुलासा होईल. तो सिगरेट प्यायला सुरुवात करतो आणि सिगरेट संपताना त्याला एक फोन कॉल येतो की त्याच्या भावाने सुसाईड केली. तेव्हा के पोलिसांना बोलतो की त्याने सुसाईड केली नसून त्याचा मर्डर झालाय. तेव्हा पोलीस केला सांगतात की जे जवळ एक सुसाईड लेटर मिळालं आणि त्यात लिहिलं आहे की मी माझ्या सुसाईडसाठी केला आणि केच्या सिगरेट पिण्याच्या सवयीला जबाबदार मानतो. तेव्हा के सांगतो की जे तर जर्मनीला राहायचा आणि त्याला हिंदी येत नव्हती, तर तो हिंदीमध्ये लेटर कसं लिहू शकतो. के सांगतो की माझी आई जर्मन ट्रान्सलेटर होती आणि तिच्याद्वारेच आमचं जेशी कन्व्हर्सेशन व्हायचं. तेव्हा सगळ्यांना वाटतं की केनेच जेला मारलंय आणि आता तो स्वतःला वाचवण्यासाठी नाटक करतोय आणि त्याला पण जेलमध्ये बंद करतात. त्या जेलमध्ये खूप पाणी भरलेलं असतं आणि के डोळे उघडतं तर तो घराच्या बाथटबमध्ये असतो.
केला घरी एक पार्सल मिळतं. ते प्रयोगशाळेतून आलेलं असतं. त्यात सिगरेट शास्त्राची एक भली मोठी बुक असते, जे के काही दिवसात पूर्ण वाचून फिनिश करतो. तेव्हा त्यात लिहिलं असतं की जाणाऱ्या वर्षाचा शेवटचा मिनिट आणि येणाऱ्या वर्षाचा पहिल्या मिनिटाला 0 मिनिट बोलतात. जोही व्यक्ती यामध्ये इन्व्हॉल्व आहे तो त्या सिलेक्टेड प्लेसवर जाऊन 0 मिनिटमध्ये स्मोकिंग करू शकतो. हे वर्ष संपायला फक्त आता अर्धा तास असतो, म्हणून के बाहेर पोलिसांना चुकून त्या जागेवर येतो. तिथं गुरुजी पण असतात. त्या 0 मिनिटमध्ये सगळे लोक सिगरेट पितात, ज्याला बघून के एकदम शॉक होतो की किती लोक इन्व्हॉल्व आहे या प्रयोगशाळेमध्ये. के स्टेजवर चढून गुरुजीला बघतो की ते पण स्मोक करताय. तेव्हा तो त्यांच्याकडे इशारा करतो. तेव्हा पब्लिक त्यांना मारण्यासाठी धावते. के तिथून निघण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा बहुतेक त्यालाच कोणतरी मारतं आणि तो बेशुद्ध होतो. फोनची रिंग वाजते आणि त्याला जाग येते. तेव्हा तो स्वतःला सायबेरियन आर्मी फोर्समध्ये बघतो आणि फोनवर अंजली असते आणि केसाठी हे एक शॉकिंग फॅक्ट असतं आणि तो अंजलीला बोलतो की तू अजून जिवंत आहेस. के बोलतो, बहुतेक मी स्वप्न बघत होतो, तेच स्वप्न जे मला बाथरूममध्ये रोज दिसायचं. अंजली विचारते, कोणतं स्वप्न? कुठं आहेस तू? तेव्हा के बोलतो की तू मला कॉल कसा केलास आणि कुठून केलास? तेव्हा अंजली बोलते की ऑफिसमधून. मीच तर तुझी सेक्रेटरी आहे. तुला लोकांपासून हे लपवून ठेवायचं होतं की मी तुझी वाईफ पण आहे. तुला लोक जेव्हा आपल्याविषयी गॉसिप करायचे ते चांगलं वाटत होतं. के बोलतो की माझ्या तर सेक्रेटरीचं लग्न झालंय. तेव्हा अंजली बोलते, हो लग्न झालंय, पण तुझ्याशीच. केला वाटतं की हे एक वाईट स्वप्न आहे, म्हणून मग मी सिगरेट पिणार आणि बंगाली बाबा मला कॉल करणार असं केला वाटतं. के सिगरेट शोधतो पण त्याला ती तिथं कुठंच मिळत नाही. तेव्हा त्याला बाहेर एक बाथटब आणि सिगरेट पॅकेट दिसतो आणि केला सायकॅट्रिस्ट फ्रेंडचं बोलणं आठवतं की नेक्स्ट टाईम सिगरेट पॅकेट नाही तर बाथटब चूज करशील, मे बी तुला नवीन रस्ता मिळेल. खिडकी तोडून के बाथटबमध्ये उडी घेतो. पाण्यात पोहून एका नालीद्वारे तो एका जेलमध्ये पोहोचतो. तिथं त्याच्यासारखेच कपडे घातलेले बाकी लोक पण असतात. के बोलतो, मला तर बाथटबमध्ये असायला पाहिजे होतं, पण मी इथं कसा? तेव्हा तिथं असणारा एक व्यक्ती बोलतो की कोणी कपाटातून निघतं, कोणी अलमारीमधून निघतं, तर कोणी बेडच्या खालून निघतं. के बघतो की मिररच्या साईडला के उभा आहे. तेव्हा तो पर्सन बोलतो की ते तुझं शरीर आहे आणि त्याला इकडचं काहीच दिसत नाही. तुला वाटत असेल तर तू त्याच्याशी बोलू शकतो, पण त्यासाठी तुला फोनमध्ये 1 रुपया टाकावा लागेल. वाटतं तू पण 1 रुपया गुरुजींना द्यायचा विसरलास आणि मी पण विसरलो. आता आपण बघतो की केच्या शरीराजवळ बंगाली बाबा आणि अंजली येतात. अंजली बोलते की यांनी सांगितलं की सगळं नीट होईल, हळूहळू तुला सगळं आठवायला लागेल. के बोलतो की मला असं वाटतं की कोणीतरी मला आवाज देत आहे. त्यावर बंगाली बाबा बोलतो की तो तुमचा अंतरात्माचा आवाज आहे. तो पर्सन केच्या आत्म्याला बोलतो की अंघोळीची वेळ झाली आहे, चल. के त्या जेलमधून बाहेर बघतो तेव्हा त्याला त्याचा सायकॅट्रिस्ट फ्रेंड प्रयोगशाळेत जाताना दिसतो. सेम तसाच सीन जसा के प्रयोगशाळेत येताना बाकी लोक त्याला बघत होते आणि आता के पण त्याला तसंच बघत असतो. एक मुलगी बुरखा घालता घालता अनाऊन्समेंट करते की ज्यांनी पैसे भरले आहेत त्यांना अंघोळ करण्याची गरज नाही. ज्यांनी पैसे भरले नाही त्यांनी रांगेत लागा. चालता चालता केला तो बाथटब दिसतो ज्यामधून तो नेहमी निघायचा. त्याला ते पोलीसवाले दिसतात ज्यांनी त्याला अरेस्ट केलं होतं. के त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, पण के त्यांच्या आरपार जातो. केला मग गुरुजींची गोष्ट आठवतं की ते कसं पण करून त्याची सिगरेट पिण्याची सवय सोडवणार आणि नाही सोडू शकले तर एकच उपाय आहे जो कोणीच चूज करणार नाही, की बेटा आत्मा आहे तर शरीर एक ईश्वर आहे, आत्मा नाही तर शरीर नश्वर आहे. बंगाली बाबा केच्या शरीराला त्याच्या 1 रुपये फीज मागतात आणि के जवळ 1 रुपया आता पण नसतो. तेव्हा बंगाली बाबा बोलतो की ही उधारी तुमच्या अंतरात्म्याला भारी पडणार. आता आपण बघतो की सगळ्यांना अंघोळीसाठी स्नानगृहात नेलं जातं, पण तिथं अंघोळीसाठी पाणी नसतं, तर आगीच्या ज्वाला असतात आणि इतक्या इंटेन्स असतात की सगळे वाफ बनून उडून जातात. आपण बघतो की के स्वतःला त्याच्या बेडवर बघतो आणि अंजली त्याच्या साईडला असते. त्याला असं फील होतं की त्याने एक वाईट स्वप्न बघितलं. त्यानंतर तो फेसवॉश करायला बाथरूममध्ये जातो तर तो बघतो त्याची ती 2 बोटं कापलेली आहे. त्यानंतर के ऑफिसमधून एका फ्रेंडला प्रयोगशाळेत जाण्यासाठी कन्व्हिन्स करताना दिसतो आणि तो या आधी पण एका फ्रेंडला प्रयोगशाळेत पाठवण्यास सक्सेसफुल झालेला असतो, म्हणून ॲज अ रिवॉर्ड त्याचं 1 बोट त्याकडे परत येतं आणि यासोबतच मूवी इथे संपतो. मंडळी, मला माहिती आहे तुम्हाला पण कन्फ्युजन झालं असेल की काय होता हा मूवी, एकदम चक्रावले असाल ना.
बट फिकर नॉट, मी आहे. तुम्हाला आणखी सिम्प्लिफाय करून या मूवीची स्टोरी सांगते. या मूवीचा एक एक सीनमध्ये खूप डीप मिनिंग आहे, ते आपण डिकोड करूया. ॲक्च्युली शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर केला स्मोकिंग ॲडिक्शन असतं आणि त्यामुळं अंजली त्रस्त होऊन त्याला सोडून द्यायचं बोलते. पण तिला थांबवण्यासाठी के ट्रीटमेंटसाठी रेडी होतो आणि तो ती ट्रीटमेंट पूर्ण करतो. तुम्ही बी बाकी सगळे इमॅजिन करत असावा, बाबा बंगाली, सायबेरियन आर्मी वगैरे. बहुतेक तो एका डॉक्टरकडेच गेला असावा आणि त्याने त्याला ट्रीटमेंट देऊन त्याची पास्ट मेमोरी इरेज केली असावी आणि ती बोट यासाठी कापली असावी की त्याला परत सिगरेट पिता येऊ नये. किंवा ही सगळी केच्या डोक्याची उपज पण असू शकते. कदाचित त्याची बोटं कापलीच नसावी. हे सगळं त्याचं इमॅजिनेशन असावं. हे खूप चक्रावून सोडणारं आहे, कारण हा मूवी ओपन एंडिंग आहे. सगळे आपापल्या पद्धतीने मूवीची थेरी देऊ शकतात. चला तर मग मूवीच्या आणखी काही सीनला आपण डीपली समजून घेऊया. सायबेरियन आर्मी कॅम्पमध्ये जेव्हा के स्वतःला बघतो, त्याचा अर्थ असा की त्याला सिगरेट न पिण्यासाठी त्यावर लादलेलं ते बंधन होतं. एक इंटिमेशन होती की तो स्ट्रिक्टली निगराणीत आहे. पण तरीही केला सिगरेटचं इतकं जास्त ॲडिक्शन असतं की तो खिडकी तोडून त्या सिगरेटच्या पॅकेटसाठी जायचाच. या जगात केच्या दोनच फेवरेट गोष्टी होत्या, एक तर ती सिगरेट आणि दुसरा त्याचा तो बाथटब. बाथटबमध्येच के आरामात सिगरेट प्यायचा. काही झालं तरी तो स्वप्नातून डिरेक्ट बाथटबमध्येच आपल्याला दिसतो. शेवटी जेव्हा त्याची अंतरात्मा जळाली तेव्हा तो स्वतःला बेडवर बघतो. म्हणजे त्याची सिगरेट पिण्याची लत त्याच्या आत्म्यासोबत जडून गेली आणि आता त्याला सिगरेट परत पिण्याची इच्छा होणार नाही. बाबा बंगाली एक नॉर्मल डॉक्टर असून नॉर्मल हॉस्पिटलमध्येच काम करायचा. त्याचं काम पण इतर डॉक्टरसारखंच होतं. पण केने त्याला स्वतःच्या मनात ॲज अ विलन बघितलं की तो त्याला सिगरेट पिण्यापासून रोखण्यासाठी काही पण करू शकतो. इवन त्याच्या फॅमिलीला पण हर्ट करू शकतो. खरं तर केच्या या सगळ्या ॲडिक्शनमुळं त्याच्या फॅमिलीवर पण परिणाम झालाच होता. भाऊ अस्थमाचा पेशंट, अंजलीला त्याला डिवोर्स द्यायचा होता. तर या सगळ्या गोष्टींना त्याने त्याच्या माइंडमध्ये असं बघितलं की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ सिगरेट पिल्यावर त्याला ही पनिशमेंट भेटणार. म्हणजे त्याने या सगळ्या गोष्टी अशा वाटून घेतल्या होत्या आणि त्यांची पनिशमेंट त्याने वाटून घेतली होती. सायबेरियन आर्मी बेस कॅम्पमध्ये जेव्हा ती घंटी वाजायची तर ती टोन डॉक्टरच्या मोबाईलची रिंगटोन होती. तर रिअलमध्ये केने जे बघितलं ऐकलं त्याला केने स्वतःच्या भ्रमात इन्व्हॉल्व केलं. आपण जे काही ऐकतो किंवा बघतो तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. पूर्णपणे नाही तर काही पार्ट्समध्ये. आपल्याला समजायला येत नाही की या गोष्टी आपल्यासोबत का घडत आहे. आणि हीच सेम थिंग केसोबत पण होती की भ्रमात असताना सगळं विचित्र वियर्ड वाटायचं आणि झोपेतून उठल्यावर त्या ड्रीमचा मिनिंग त्याला समजत नव्हता. केची अंतरात्मा त्यापासून वेगळी झाली होती. याचा अर्थ की त्याने स्मोकिंग पूर्णपणे क्विट केली. त्याची तलब संपली. शेवटी त्याने सिगरेट पॅकेटऐवजी बाथटबमध्ये उडी घेतली. म्हणजे त्याने पूर्णपणे सिगरेट सोडण्याचा निर्णय घेतला. सिगरेट पॅकेटऐवजी बाथटबला चूज केलं. त्याने बाथटबमध्ये हा विचार करून उडी मारली की त्याला वाटलं की तो त्या स्वप्नातून जागा होईल. पण तो स्वप्नातून जागा न होता डॉक्टरच्या जाळ्यात अडकतो. त्याने तो रास्ता चूज केला जो त्याला चूज करायचा नव्हता. म्हणजे त्याला सिगरेट प्यायची होती पण तो बाथटबमध्ये उडी घेतो म्हणून डॉक्टरच्या जाळ्यात अडकतो. जेव्हा रिअलमध्ये केचं ट्रीटमेंट होत असणार तेव्हा डॉक्टरने त्याला कन्व्हिन्स केलं असणार की आता तू सिगरेट पिणार नाही. आणि के कन्व्हिन्स पण झाला. पण तो ₹1 डॉक्टरची फीस द्यायचं विसरला. ज्याचा परिणाम केच्या अंतरात्म्याला भोगावा लागला. ₹1चा मिनिंग इथं केच्या जबाबदाऱ्या ज्यापासून तो लांब पडायचा. जर केने त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या, स्वतःला सोडून इतरांचा पण विचार त्याने केला असता तर इतकं सगळं त्याला सोसावं लागलं नसतं. लास्ट सीनमध्ये के बघतो की त्याची 2 बोटं कापली आहे. म्हणजेच त्याने स्मोकिंग पूर्णपणे क्विट केली आहे. ती बोटं काही रँडम बोटं नव्हती, तर त्याच बोटाने सिगरेट पिल्या जात होती. आता ती बोटच नाही तर सिगरेट पिण्याची तलब नाही. आणि एकदम लास्टच्या सीनमध्ये तो अदर लोकांना पण रिकमेंड करतोय प्रयोगशाळेला भेट देण्यासाठी. म्हणजे त्याला असं वाटलं असावं की त्याने जे सफर केलं ते इतरांनी सफर करू नये. प्रयोगशाळेला केने जमिनीच्या आत इमॅजिन केलं. म्हणजे असं मानलं जातं की नरक जमिनीच्या आतच असतो. आणि त्याच्या कानाची मशीन हे दर्शवते की के आधी कोणाचंच ऐकत नव्हता. स्वतःचाच मनाचा सगळा कारभार करायचा.
पण आता तो दुसऱ्यांचं पण ऐकतो आणि यासाठी ती मशीन ॲज अ प्रतीक म्हणून तिथे दाखवलं आहे. आता हे सगळं मी मूवीच्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं की मूवीची स्टोरी काय होती, पण या मूवीद्वारे मूवीचे डायरेक्टर अनुराग कश्यपने त्यांचे थॉट्स फीलिंग्स मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही मूवी स्मोकिंग सोडण्याविषयी आहेच नाही. सेन्सर बोर्डला वाटलं की ही मूवी स्मोकिंग क्विट करण्याविषयी मेसेज देणार, पण खरं तर ही मूवी फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन विषयी आहे. तर मंडळी, ही मूवी येण्याआधी अनुराग कश्यपची मूवी ब्लॅक फ्रायडे आणि 5ला सेन्सर बोर्डने बॅन केलं होतं आणि त्यांच्या या मूवी रिलीज होऊ शकल्या नाही. तेव्हा सेन्सर बोर्डला एक टोला म्हणून त्यांनी नो स्मोकिंग ही मूवी बनवली. सेन्सर बोर्ड मूवीला एक सिगरेट स्मोकिंगचे तोटे सांगणारी, एक चांगला मेसेज देणारी मूवी समजत होते, पण समजणाऱ्यांना समजलं की हा तर एक टोला होता सेन्सर बोर्डवाल्यांना अनुराग कश्यपकडून. मूवीच्या लीड रोलमध्ये अनुराग कश्यपला समजा. केची स्मोकिंग हॅबिट, कश्यपची रायटिंग फिल्मिंगची हॅबिट. केला स्मोकिंगमध्ये आनंद भेटतो म्हणून तो सतत स्मोकिंग करतो, पण अंजली, बाबा बंगाली आणि इतर सर्व त्याची ही हॅबिट सोडवण्याच्या मागे लागलेले. मग यासाठी त्यांना कुठल्याही थराला जावं लागलं तरी बेहत्तर. शेवटी के त्याची हॅबिट सोडूनच देतो. त्याची अंतरात्मा त्याच्यापासून दूर झालेली असते. तो एकदम बेजान, नीरस आणि तो उत्साह जो पूर्वी त्यामध्ये राहायचा तो आता बघायला मिळत नाही. त्याची बोटं कापली म्हणजे तो सिगरेट पिऊ शकत नाही. त्याच बोटांनी पेन पण पकडला जातो आणि ती बोटं कापली तर आपण लिहू पण शकत नाही. तर सेन्सर बोर्डने ती कश्यपची बोटं कापली म्हणजे ते फिल्म लिहू शकणार नाही, फिल्म बनवू शकणार नाही, म्हणजे त्यांनी त्यांच्या 2 मूव्हीज बॅन केल्यात. मूव्ही बनवायला खूप वेळ, पैसा आणि मेहनत लागतो आणि सेन्सर बोर्डनी त्या 2 मूव्ही बॅन करून अनुराग कश्यपसोबत नीट केलं नाही. फ्रीडम ऑफ चॉईस, फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तर असायला हवंच. समोरचा पर्सन तो डिसाईड करेल की ती गोष्ट चांगली की वाईट, मूव्ही बघायची की नाही. फ्रीडम आपल्याला चूज करण्याचा असायलाच हवा आणि हीच गोष्ट या मूव्हीद्वारे अनुराग कश्यपने दाखवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत ही मूव्ही रिलीज झाली नाही तोपर्यंत कश्यप हे बोलूनच या मूव्हीचं प्रमोशन करीत राहिले की हे एक अँटी स्मोकिंग मूव्ही आहे. म्हणजे ते खोटं बोलले की लोकांनी ही मूव्ही बघावी आणि ही मूव्ही पण बॅन होऊ नये. जर यामागचा हेतू सेन्सर बोर्डला समजला असता तर त्यांनी ही पण मूव्ही बॅन केली असती आणि म्हणून त्यांनी जरा मूव्हीची स्टोरी कॉम्प्लिकेटेड केली, कारण त्यांना जो मेसेज द्यायचा होता तो ते डायरेक्टली डिलिव्हर करू शकत नव्हते. आणि प्रॉब्लेम हा होता की ही मूव्ही रिलीज झाल्यानंतर कोणीच या मूव्हीचा हिडन मेसेज समजू शकलं नाही. तेव्हा अनुराग कश्यप इतके फेमस नव्हते की लोकांना त्यांची बॅक स्टोरी, त्यांचं फ्रस्ट्रेशन माहिती असावं. 2 मूव्ही रिलीज नाही झाल्या आणि 3rd मूव्ही इतकी कॉम्प्लेक्स की लोकांना ती समजलीच नाही. तर ही मूव्ही खूप मोठी फ्लॉप होती त्या पिरियडमध्ये. तेव्हा लोक इतकी माइंडशी खेळणारी मूव्ही पसंत करायचे नाही. तेव्हा असा मूव्हीचा सीझनच नव्हता. तेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये कॉमेडी आणि ॲक्शनच हिट व्हायच्या. आता जेव्हा लोक अनुराग कश्यपला ओळखतात, त्यांची मूव्ही बघतात, त्यांची मूव्ही बनवण्याची स्टाईल समजतात, तेव्हा ही मूव्ही लोकांना समजली आणि ही मूव्ही एक कल्ट क्लासिक हिट मूव्ही बनली. आणि या मूव्हीला जेव्हा तुम्ही बघणार, समजणार, तेव्हा तुम्ही तुमच्या माइंड अनुसार आणखी गोष्टी डिस्कवर कराल. ही मूव्ही ओपन एंडेड असल्यामुळं तुम्ही तुमची थेरी देऊ शकता आणि हीच गोष्ट या मूव्हीची खासियत आहे. जे आपण पाहिलं, बघितलं, ऐकलं त्याचा मीनिंग प्रत्येकासाठी वेगळा असणार. तर मंडळी, हे होतं नो स्मोकिंग मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला ही मूव्ही कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आणि एक्सप्लेनेशन आवडलं असेल नसेल त्या हिशोबाने व्हिडिओला लाईक डिसलाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. मी असेच छान छान मूव्हीज सिरीजचे एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी म्हणून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचा प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.